व्यापारी गोळा ह्या अखिल भारतीय ग्राहक मंच यांच्या वतीनं आज जो या ठिकाणी रजतचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यासाठी प्रथम आम्ही गाडगे सर आणि देशपांडे सर यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण आज त्या संघटनेतर्फे ग्राहक मंचाच्या संघटनेतर्फे या ठिकाणी रजतचा कार्यक्रम आयोजित केला ही पण एक मोलाची गोष्ट आहे. तसेच आता या सरांनी आपल्याला अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. समोर आजकाल महिला घराच्या बाहेर म्हणजे महिला घराच्या बाहेर जास्ती नसतात, पण ऑनलाईन नेटवर्किंगमुळे भरपूर महिला बऱ्यापैकी त्यांना म्हणजे बऱ्याच क्षेत्रातलं ज्ञान माहिती झालेलं आहे. तरीही या ठिकाणी सरांनी आपल्याला ग्राहक मंचाच्या ह्याच्यातून उपक्रमातून बऱ्याचशा गोष्टींची माहिती आपल्याला दिलेली आहे. कोणी आपली फसवणूक करत असेल तर त्या ठिकाणी कसं आपल्याला आपण सावध राहायचं, पंचायत समितीबद्दल माहिती दिली, नगर परिषदेबद्दल माहिती दिली, आपल्याला त्यांनी बऱ्याच ठिकाणची माहिती दिलेली आहे. आणि मी आज महिलांना विनंती करते की असंच आपल्याला जिथं जिथं काय माहिती मिळेल त्या माहितीतून आपण सर्व महिलांनी पुढे येणं गरजेचं आहे. आता शासनाने आपल्याला 50% आरक्षण दिले तर त्या 50% आरक्षणाचा महिलांनी पुरेपूर फायदा घ्यायचा आहे आणि महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली प्रगती करणं हे गरजेचं आहे. आज आवर्जून मी या ठिकाणी उल्लेख करते की आता सरांनी सत्तर केला की मोहोळ शहरामध्ये सर्वात अल्पवयीन 22 वर्षाची मुलगी म्हणजे सिद्धी वस्त्रे आज नगराध्यक्ष झाल्या. अल्पवयीन आहेत, त्या बीकॉम आहेत. त्या जर 22 वर्षाच्या असताना एवढं करू शकत असतील तर आपण का करू शकणार नाही. हे सर्व महिलांनी लक्षात घेऊन आपण एक आदर्श आपण पुढे ठेवून प्रत्येक महिलांनी कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये पुढे येणं गरजेचं आहे. एवढं मी सांगते आणि